सत्तेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी शहरानजीकच्या कोरोचीमध्ये रामचंद्र भिसे वय वर्ष 25 या व्यवसायात ड्रायव्हर असलेल्या युवकावर दोघांनी रात्रीच्या वेळी शिवीगाळ करत डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीरपणे जखमी केल्याची नोंद शहापूर इचलकरंजी पोलिसात झाली। प्रेम प्रकरणातून हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। यातील फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत। अक्षय रेणके आणि मंथन रेणके या दोघांनी हल्ला केल्याचं फिर्यादी यांनी म्हटलंय। फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपी यांची पत्नी आणि फिर्यादी हे दोघे पळून गेले होते। ते मे 2025 मध्ये परत आले। याबद्दल आरोपी हे मनात राग धरून होते आणि तू मला सापड, तुला दाखवतो अशी धमकी दिली होती। 22 रोजी रात्री करोची गावच्या हद्दीत पाण्याच्या टाकीच्या परिसरात आरोपीने शिवीगाळ करत कोयता डोक्यात घातला आणि तो निसटून फिर्यादीच्या मांडीवर पडून जखम झाली, अशी माहितीही पोलिसांनी दिली। जखमीवर सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला। अधिक तपास महिला सहाय्यक फौजदार गायकवाड करीत आहेत। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी।